कृपया तुमच्या सामानाची काळजी घ्या. सचिन रस पिला मला मार चांगलं बोले. नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे. मी नंदकिशोर पिळणकर तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर भावांनो, आज मी चाललो इगतपुरीला. चेंबूरमधला खूप नावाजलेला आणि खूप चांगला वाजवणारा ग्रुप आहे. माझे मित्रच आहेत सगळे, कट्टा बीट्सचे सगळे आपले भाऊ लोक आहेत. आणि मला नेहमी कट्टा बीट्समध्ये वाजवायला बोलवत होतो माझा भाऊ रुपेश गायकवाड. तो पहिला कल्याणला राहायचा कोंडगावला. थांब, मी तुझ्याकडे दाखवणार आहे, असं नको करू आधीच. तो कल्याणला राहायचा कोंडगावला, आता शिफ्ट झाला आहे अँटॉप हिलला, म्हणजे जवळ आला आहे, आमच्या थोडासा जवळपास आला आहे. तर आता त्याच्याच गाडीतनं चाललो आहे आम्ही. जोगेश्वरीला बसलो आहे गाडीतनं आणि निघालो आहे, आता पोचलो आहे ठाण्यात. आणि आज सेकंड कीबोर्डला आपला भाऊ आहे तेजस, पुढे रुपेश बसला आहे आणि इकडे आपला भाऊ गाडी चालवतोय. तर असा विषय आजचा. आम्ही निघालो आता इगतपुरीला पोचायचं जेवढ्या होईल तेवढ्या लवकर, कारण भाईने 1 वाजता येतो सांगून 3 वाजवले. 2 तास वेट करायला लावलं आहे, पण मला ह्याच्यावर विश्वास आहे त्यामुळे मी घरीच होतो. आणि मग हायवेला गेलो, मग तिथून निघालो. तर असा सगळा विषय होता. तर ट्रॅव्हलिंगमध्ये आम्ही लोक आता पोचूया आणि मग हंगामा सुरू करूया. आम्ही आता थांबलोय करिश्मा धाब्याला. हे लोक जेवले वगैरे आमच्या आधी येऊन, आणि आम्ही आता टेम्पोत इन्स्ट्रुमेंट टाकतो, म्हणजे गाडीत सुटसुटीत जाऊ. ॲक्च्युली टेम्पो लवकरच निघालेला, पण साहेबांनी लेट केला तर आता काय करणार. मग आता इन्स्ट्रुमेंट टाकूया टेम्पोत आणि निघूया पुढे. तर कीबोर्ड वगैरे टेम्पोत टाकून आम्ही आता निघालो आणि पोचायला अजून बराच वेळ आहे, म्हणजे 1-1.5 तास तरी जाईल माझ्या मते. आणि ड्रायव्हर चेंज झाला आहे, मी ड्राईव्ह करतोय आणि आपला भाऊ त्या गाडीत गेलाय. गाडी चालवतोय की टेम्पो चालवतोय? टेम्पो. अच्छा, तो टेम्पो चालवायला गेला आणि मी ही गाडी चालवतोय माझ्या भावाची, नवीन कोरी करकरीत गाडी आत्ताच घेतली आहे पण. तर आता पोचायला अजून 1-1.5 तास आहे, तर पोचूया भाई. आणि मग तिकडे पोचून बघूया काय माहोल आहे. इन्स्ट्रुमेंट लावून वाजवायला चालू करूया. साऊंड आहे ना आज इन्स्ट्रुमेंटला? हो. तुम्ही बाकी इंट्रोच्या व्हिडिओत तर बघितलंच असेल, तर मग काय वेगळं तुम्हाला सांगायची गरज नाही. चलो. आम्ही आता पोचलोय कसाऱ्याच्या अलीकडे, म्हणजे आता कसारा घाट चढू. 100 मीटरवर कसारा घाट चालू होईल आणि इथल्या फूड स्टॉलवर थांबलोय, जिथे आम्ही पालखीला आमचा हॉल्ट होता. म्हणजे मी पालखी पदयात्रेतून चालायचो तेव्हा आमचा ह्याच्या मागेच हॉल्ट होता आणि ते आम्ही ह्याच टायमाला थांबायचो आणि दुसऱ्या दिवशी सकाळी हा घाट चढायचो, असा शेड्यूल होता. तर आता इथे पोचून भजी वगैरे आम्ही खाऊ, तर पालखीतल्या जुन्या आठवणी जाग्या होतील.
जाऊया आणि नाश्ता करूया. भाव काय काढतोय? या बात आहे. बाहेर पाऊस आणि पावसासोबत कांदा भजी. ही गरम आहे. येई ते फिर गरम गरम. 2 प्लेट सांगितल्या. 2 काय बोललास? 2 प्लेट कांदा भजी सांगितलं तुझ्यासाठी खास. यस. आम्ही कांदा भजी मागवली आहे. कांदा भजी येईपर्यंत तात्पुरती मिसळ पाव. हा रील बघत बसला इथे. आर्टिस्ट रील बघा. आर्टिस्ट या खायला. गरमागरम कांदा भजी पण आली आमची आणि मिसळ मी इथं सुरू केली. भजी खायला ये म्हणलं माय. चला खाऊन घेऊया. तर भावांनो, आम्ही घाट वगैरे चढून झालं आमचं. नाश्ता वगैरे करून कसारा घाट, आपल्या घाटन देवीचा घाट चढलो आहे आणि मंदिरात आलो दर्शन घ्यायला. ह्या रस्त्यावरून जाताना जर ह्या मंदिरात नाही आलं तर मग आयुष्यात कायच नाही केलं. तर पालखीचा मान असतो इकडे. आमचा नाश्त्याचा हॉल्ट मगाशी मी तुम्हाला बोललो, म्हणजे सकाळी पहाटे घाट चढतो आणि इकडे नाश्ता करायला थांबतो. तर हे मंदिर घाटनदेवी मंदिर. दर्शन करूया आज जाऊन. मस्तपैकी दर्शन झालं आमचं. आता निघूया आणि थेट लोकेशनवर पोचूया. आपल्या लोकेशन तर आलं इथून 8 मिनिटावरच आहे, जास्त लांब नाही. फुल चिखल झालाय रोडवर, पाऊस पडलाय. तर इथून 8 मिनिटावरच आहे. तर जाऊया आणि पोचूया डायरेक्ट आपल्या लोकेशनला. पोचलोय आम्ही आणि आता गाडी पार्क केली आहे. विषय असा आहे की इकडे ॲक्च्युली हे लोक पावसासाठी प्रिपेअर नव्हते, पण अचानक पाऊस पडलाय. मागच्या ब्लॉगमध्ये बोललो तसं बिन बादल बरसात हे सगळीकडेच चालू आहे आता, अख्ख्या मुंबईमध्ये पण आणि इथे ह्या साईडला पण. तर आता ते थोडेसे तयारी वगैरे करतात, कारण साऊंड आहे, आपला ऑक्टोपॅड आहे, 2 कीबोर्ड वगैरे आहेत, इलेक्ट्रॉनिक सामान खूप आहे. त्यामुळे ताडपत्री कंपल्सरी लावावीच लागणार. तर ती सगळी तयारी चालू आहे. तोपर्यंत आम्ही गाडीत बसलो आहे आणि मग कदाचित गाडीतच चेंज करू, कारण बाहेर जरी उतरलो तरी पाऊस आहे. तर आता थोडा वेळ इकडेच थांबून मग आत जाऊया. तर भावानू, बराच वेळ झाला गाडीत बसलेलो आणि ह्या लोकांनी ऑलमोस्ट सेटअप लावून घेतला. आता जाऊया तिकडे आणि बघूया कितपर्यंत तयारी झाली. एकदम मस्त सेटअप होता भावानू, पावसामुळे वाट लागली. आम्ही रेडी आहे. साऊंड चेक पण आता चालू आहे. पाणी पडतंय म्हणून हे टाकलंय मी. आता करूया वाजवायला चालू. तेजस तेजस
आणि काय रे ए जेवायला ये म्हणलं माय. जेवायला ये म्हणलं माय. तर आता पुन्हा जेवणाचा कार्यक्रम साऊंड चेक वगैरे करून थांबलो आम्ही आणि आता जेवतोय कारण आम्हाला 7 वाजता चालू करायचं होतं. आता वाजलेत 10:30. आता याच्यानंतर आम्ही चालू करणार. ओव्हर टाईम आहे आज. ओव्हर टाईम आहे. ओव्हर टाईम आहे आज. जेवूया आणि बनवूया. पुऱ्या घेऊन आलोय. थांब आता काय भरवतो ताब्यात ठेव. चला
चालू आहे बोल. सचिन रस पिला मला माय. सचिन आला. चांगले बोले पांचल बोले. ब्रेक झालाय आमचा आणि टाइमपास चालू आहे फुल. मगाशी जेवलो म्हणजे थोडा वेळ नाही 2 तास वाजवलं. आता ब्रेक आहे आणि आता टाइमपास चालू आहे. बोल ना. पांचल बोले. चिकना 5 साल
लाखांचा हिशोब चाललाय. आज 22 लाख रुपये टीप आली आहे. 80,000 रुपये शेअर आहे आज सगळ्यांना. पॅकअप झालंय आणि विषय असा आहे की आता जाऊया, कपडे चेंज करूया आणि निघूया. कारण 3 वाजले. 3 वाजेपर्यंत वाजवतो, आता वाजले 3:30 पॅकअप वगैरे करेपर्यंत. तुम्हाला बोलल्याप्रमाणे इथे हिशोब चाललाय मोठा. तो आता हिशोब होईपर्यंत मी चेंज करतो. आम्ही आता कसारा घाट उतरून एका हॉटेलमध्ये थांबलोय आणि सगळ्यांनाच भूक लागली आहे. मगाशी 10:30 वाजता जेवलेलो आम्ही आणि आता वाजले आहेत, किती वाजले? 5ला 5 मिनिट आहेत. माझा पंजाबी व्हॅनिला शेक लस्सी आली आहे. हे पंजाबी व्हॅनिला शेक एकदम पंजाबी व्हॅनिला शेक आहे ब्रदर. माझं नाव पण आहे याच्यावर. माझं नाव पण आहे स्टारबक्स सारखं. लस्सी मांग रहा है लस्सी. स्टारबक्स सारखं नाव लिहिलंय माझं याच्यावर. लस्सी 50 रुपया. कसा आहे ते? लेट सी पिऊन लस्सी कशी लागते. हा, मला आता पण ड्रायव्हर बनवलाय याने. ड्रायव्हर बनवलाय मला आत्ता पण आणि गाडी चालवायला लावली. झोप आली आहे, झोप. गाडी चालवायची त्यामुळे मी काय खात नाही. कृपया तुमच्या सामानाची काळजी घ्या. हे खालचं पण वाच, काही नुकसान झाल्यास मॅनेजमेंट मला लागता दिसत नाही. मॅनेजमेंट जबाबदार राहणार नाही. मॅनेजमेंट जबाबदार राहणार नाही. मॅनेजमेंट कोण आहे? तूच आहे सर. बायाला सांग सामानाची काळजी घ्यायला. सामानाची काळजी. सामानाची काळजी, आपल्या सामानाची काळजी. या सामानाची, ये कड़ी पत्ता लेके जाओ. क्या लेके जाओ? कड़ी पत्ता लेके जाओ और पैसा काटो कड़ी पत्ते का. मतलब माइनस करो. 5-5 रुपया काटे 10 प्लेट. हर कड़ी बदल. हे नको देऊ. रुपया तुला ह्या बसच्या पाठी बांधून धावला पाहिजे मुंबईपर्यंत. मग मला 4 पाव, तुम्हाला 4 पाव का? आम्हाला 3च का? कारण मी तुमच्यासारखा पापी नाही. शनिवारचा आणि गुरुवार वगैरेचा खात नाही. काल संकष्टी होती म्हणून मी नॉनव्हेज नाही खाल्लं, लक्षात ठेव. शेव भाजी आली. दुपारी मच्छी खाऊन आलेली पोरं, लक्षात ठेव. माझी व्हेज शेव भाजी आली. हा बकासूर आहे, त्याला कधी पण काय पण चालतं. एनी टाइम मी खातो. तुझा उपवास आहे भावा? उपवास आहे का? अशी मग काय आमच्या कोळशात काम करणारं बघायचं का? जेवण झालंय. आमची पेटपूजा वगैरे पण करून झाली आहे आणि आता थेट मुंबईचा प्रवास करूया. ब्लॉगमध्ये एवढंच होतं, आता काय प्रवासच असणार आहे त्यामुळे आता काही शूट नाही करत. रुपेश मला ड्रॉप करेल आणि अँटॉप हिलला जाईल. आता कीबोर्ड पॅड वगैरे टेम्पोत आहेत ते विक्रोळीत आम्ही कलेक्ट करू आणि थेट जोगेश्वरीला पोचू. तर आजच्या ब्लॉगमध्ये आज पण स्ट्रगल होता जसा मागच्या ब्लॉगमध्ये बघितलात. आणि पावसात फुल स्ट्रगल केलं आहे. ॲक्च्युली 7 वाजता चालू करायचं होतं, तर पावसामुळे चालूच झालं. तुम्ही बघितलं 11 वाजता. 11 ते 3 कंटिन्यू नॉनस्टॉप वाजवलं आहे. मजा आली आम्हाला. आणि कट्टा बीट्सबद्दल सांगायचं झालं तर खूप चांगले वाजवतात. तुम्ही पण आता बघितलंच व्हिडिओत. मी तर खूप आधीपासून ओळखतो. आणि वन अँड ओनली कीबोर्डिस्ट माझा भाऊ. बाकी आपले सगळे भाऊपाठी बसले आहेत. बाकीचे दुसऱ्या गाडीत आहेत, वॅगनारमध्ये, आणि 2 जण टेम्पोत आहेत. तर असा आजचा ब्लॉग होता. ब्लॉग इथपर्यंत बघितला त्यासाठी खरंच मनापासून खूप खूप धन्यवाद. ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि इंस्टाग्रामवर अजून फॉलो केलं नसेल, लिंक डिस्क्रिप्शनमध्ये. गुड नाईट. तर वाजलेत 5:30. जास्तीत जास्त 1 ते 1.5 तासात किंवा 2 तासात पोचायचं टार्गेट आहे. पोचूया आणि जाऊन आराम करूया.